ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट। या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्य दिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्य दिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशन सह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। बदलापूरमध्ये विजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून यंदा स्त्री शक्ती सन्मान 11,111 ची दहीहंडी बांधण्यात येणार आहे। पुरुषांसोबत स्त्रियांना सुद्धा प्राधान्य मिळावं या उद्देशाने विजय क्रीडा मंडळाने हा उपक्रम हाती घेतलाय। विजय क्रीडा मंडळ आणि साई श्याम देवस्थान यांच्या माध्यमातून पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा केला जातो। यंदा ही दहीहंडी पथकाला भरघोस बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळणार आहे। या मंडळाच्या दहीहंडीचा प्रथम पारितोषिक 55,555 असणार आहे। यासोबतच 5 थर, 6 थर, 7 थर आणि 8 थर लावणाऱ्या प्रत्येक सलामी देणाऱ्या पथकाला विशेष रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे। माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या संकल्पनेतून या उत्सवाचं आयोजन केलं जातं। इंद्रीपाड्यातील साई श्याम देवस्थान समोरील चौकात हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। यंदाही हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे। 2 दिवसावर दहीहंडी महोत्सव येऊन ठेपलाय। आज आपण जाणून घेऊया दहीहंडी महोत्सवाचे उत्सव कसा आपण साजरा केला जातो आणि आज आपण भेटले आहोत श्री राजेंद्रजी घोरपडे यांच्याशी। तर ह्या वर्षी सर तुम्ही कशा प्रकारे साजरा करणार आहे आणि काय काय नवीन कन्सेप्ट तुम्ही आता योजले आहेत? नमस्कार। विजय क्रीडा मंडळ इंद्रीपाडा आणि साई श्याम देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ही दहीहंडी जी आम्ही या ठिकाणी बांधतो, तिचं वैशिष्ट्य म्हणजे की ती पारंपरिक दहीहंडी आहे। ह्या दहीहंडीला किमान 80 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली असेल आणि ही ग्रामस्थांची दहीहंडी आहे। या विभागातली, या शहरातली ग्रामस्थ जे इंद्रीपाडा विभागातली त्यांची दहीहंडी आहे। याच मंडळाने इथे हे साई श्याम मंदिर जे बांधलेलं आहे त्यामध्ये साईबाबांचं दर्शन होतं, श्री गणेशाचं दर्शन होतं आणि श्रीकृष्णाचं जन्माष्टमीचं दर्शन या ठिकाणी होत असतं। म्हणून या ठिकाणी त्याला एक नवीन वेगळं अर्थ आहे की बाबा श्रीकृष्णाचा जन्म रात्री होत असताना या ठिकाणी रात्रीसुद्धा दहीहंडी फोडली जाते आणि सकाळीसुद्धा दहीहंडी गोपालकाला खेळली जाते। याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की महिलांसाठी आम्ही स्पेशल दहीहंडी बांधतो। खरं तर दहीहंडी काय असते की एक पुरुषांचाच खेळ आहे असं समजलं जातं आणि मग ते थरावरती थर लावले जातात। जो जास्तीत जास्त थर दहीहंडी फोडेल त्याला ते पारितोषिक दिलं जातं। परंतु या ठिकाणी स्पेशल महिलांसाठी सुद्धा एक स्पेशल आम्ही पारितोषिक ठेवलेलं आहे, स्वतंत्र पारितोषिक त्यांना चषक ठेवलेला आहे की जेणेकरून महिलासुद्धा याच्यामध्ये पुढे याव्या आणि त्यांनासुद्धा एक संधी उपलब्ध करून द्यावी। आणि स्त्री सन्मान त्याचा अर्थ असतो की स्त्रीचा सन्मान करून त्यांना आम्ही संधी देतो आहे। हाच आमचा उद्देश लक्षात ठेवून या ठिकाणी उद्या साधारण 2 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते आणि पारंपरिक वेशामध्ये आमचे ग्रामस्थ महिला भगिनी या ठिकाणी येत असतात। काही कोळी नृत्य होत असतात, काही कार्यक्रम असतात, छोटे मोठे कार्यक्रम असतात आणि असा हा आमचा या ठिकाणी हा ग्रामस्थांचा दहीहंडीचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही साजरा करतो। अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करतो। हेच आमच्या या मंडळाचं वैशिष्ट्य आहे। तर आता आपण श्री राजेंद्रजी घोरपडे यांच्याशी बोललो आहोत, संवाद साधला आहे। तर आता तुम्ही पाहू शकता की त्यांची तयारी पण आता होत आलेली आहे आणि त्यासोबत त्यांनी खूप आनंदाने आणि जल्लोषाने सगळ्यांसाठी हा महोत्सव मोठ्या उत्साहाने करत आहेत। आणि जसं की आता त्यांनी सांगितलं आपल्याकडे डान्स आहेत, गाणी आहेत, असे मोठे मोठे जसे की कार्यक्रम त्यांनी उभारलेले आहेत। तर ते कशा प्रकारे होणार आहेत? राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।